नमस्कार येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन फक्त 8 म्हयने उरले आनी ताचे उपरांत इलेक्शन्स जावपाचे आसा आनी हे इलेक्शन्स क्रुशियल ह्या गजाली खातीर आसा की हाजे फुडें 5 वर्सां जो सरकार येतलो त्या सरकारान भाजपा आसतली काय नासतली हाचेर सद्या उलोवणें चालू आसा आनी सगळे जाण म्हणटा की जे तरेन चल्ला ते तरेन पळयत जाल्यार ओपोजिशनान युनायटेड येवचें पडटलें आनी ते जर युनायट येयना जाल्यार भाजपाक जिखपा खातीर एखादे वेळ इजी वतलें. आतां हे सगळे आसा गजाली ज्यो भायर चल्ल्या. इंटरनल पॉलिटिकल सर्कल्स कितें म्हणटा, वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज कितें डिसायड करपाचें आसा, तांचे सद्याचे विचार कितें आसा आनी तांचो फ्युचर प्लॅन्स कितें आसा हें जाणा जावन घेवपा खातीर 2 प्रॉमिनंट पॉलिटिकल पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्हांक घेवन आमी हें डिस्कशन करता. आमचे बरोबर आसा रुपेश कामत, स्पोक्समॅन BJP गोवा, आनी आमचे बरोबर आसा दुर्गादास कामत, ऑर्गनायजेशनल सेक्रेटरी गोवा फॉरवर्ड पार्टी. सो आय स्टार्ट विथ दुर्गादास. सद्या 8 म्हयने उरल्या. लास्ट टायम आमी जेन्ना विजया कडेन उलयतालो तेन्ना विजयान सांगिल्लें की एक लागीं पावलें की हें कांय करपाचें ना म्हणून, खूब पयलीं करपा जाय म्हणून. तें खूब पयलीं म्हणजे आतां म्हणसर जावपा जाय आशिल्लें. सो वॉट इज युअर स्टँड? पळय आज कितें जालां रुपेश, इलेक्शनाक एक 8-9 म्हयने उरले आनी आज जर एकंदर जर तूं परिस्थिती पळयत जाल्यार आय कॅन मेक अ स्टेटमेंट दॅट गोवा इज इन अ डेंजरस टेल स्पिन. टेल स्पिनाचो अर्थ तुका खबर आहा म्हणजे कितें तें, म्हणजे वी आर इन अ कंप्लीट टेल स्पिन. लॉ अँड ऑर्डर इज गॉन फॉर अ टॉस. कायदा सुवेवस्था म्हणटा कंप्लीट ढसाळा. पंचायती राज कितें तें आमी बर्ज फायरांतल्यान पळयलें. इन्फ्रास्ट्रक्चर आज उदकाची प्रॉब्लमां पेडणेटे काणकोण पर्यंत जावपाक लागल्या आनी वी डोंट हॅव इन्फ्रास्ट्रक्चर्स टू सॉर्ट इट आउट. मागीर ट्युरिजम मॉडल आमचो घसरपाक लागला. आमचो मायनींग सेक्टर ऑप्शन जाला म्हण आयूंक येता पूण ताची सुरवात जावन तें फूल फ्लेज तें जायना. म्हळ्यार हे सर एकंदरीत एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन चालू आसा. सो एकंदरीत हे सगळें पळयत जाल्यार वी आर हेडिंग टुवर्ड्स अ डेंजरस टेल स्पिन. तातूंतल्यान आमकां रिकवर करपाकूच एखादी जावचें ना म्हणजे तें एलाव केलें जाल्यार वी आर ऑलरेडी इन द टेल स्पिन स्टार्टड. क्रॅश जावपाचें उरलें फक्त. सो हे जर पळयतलो एकंदरीत जाल्यार आज काळाची गरज आसा की हो सरकार वचपाक जाय. 2027 किंवा 2026 एंडाक जे म्हणटात की सरकार इलेक्शनान निवडणुको जावंक जाय, हे लोकांची निवडणुको जातल्यो. म्हणजे ही जी निवडणूक दक्षिण गोंयान कशें लोकसभे टायमार पिपल्स मुवमेंट जावन एक निवडणुको जाल्ल्यो, तशेंच म्हाका दिसता की हळू हळू पॉलिटिकल अवेरनस जावपाक लागला लोकां मदीं. लोक उलयनात खूब कडेन, ते मागीर आमचे हिंदू भाव आसूं, क्रिस्तांव भाव आसूं, मुसलमान भाव आसूं. एकंदर आनी आज जर तूं सडनली पळय जाल्यार सडनली एक कम्युनल हार्मोनी डिस्टर्ब करपाचो एक षडयंत्र चल्ला काय असो दुबाव मारता, कारण बिकॉज ऑफ ऑल दीस टेल स्पिन टू डायवर्ट द अटेन्शन. सो एकंदरीत पळयतात जाल्यार वी हॅव टू सेव. द टायम हॅज कम ऑर एल्स वी आर गोइंग टू क्रॅश लँड. सो पॉलिटिकल वॉट इज अ वे अहेड? बिकॉज नाव वी आर डिस्कसिंग पॉलिटिकल आज जर पळयत जाल्यार आज लोकां मदीं एक हें आसा की ओपोजिशन सगळ्यांनी एक जावंक जाय आनी आमचें तें मत आसा. आनी आय कॅन प्रावडली से की आमचो पार्टी प्रेसिडेंट विजय सरदेसाय हाणें 2023-22 इलेक्शना नंतर सातत्यान स्टँड घेतला. म्हाका दिसता तुज्या इंटरव्यूच्यान खूब जाणांनी सांगलें की एकवट जावपाक जाय, युनिटी आसपाक जाय, पूण ती खंय ना खंय तरी फाटीं फुडें जाता. मागीर जाता अशें दिसता, मदींच फाटीं जाता, वता मुखार परती जाता. सो डिसिजनां जावंक जाय बेगीन. द मोर यू डिले टू टेक प्रिव्हेंटीव मेजर्स, द टेल स्पिन विल ऑफ द स्टेट विल हॅपन. टेल स्पिन जाल्लें आसा मच, म्हणजे फार बियॉन्ड करेक्शन गोंय वचपाचें आसा म्हणटा. सी तुमी फ्युचराचेर उलयले. आय थिंक तुवें जे प्रश्न म्हणजे स्टेटमेंट केलो तातूंतय थोडो आन्सर आसा की वेदर आतां इलेक्शन खंय तरी 7-8 म्हयन्याचेर आसा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी केन्नाय जावं शकता. आमी जर पळयत जशें दुर्गादास बाबान म्हणलां की ऑपोजिशनाक युनायटेड रावपाची गरज आसा. ऑपोजिशन युनायटेड रावूं किंवा डिवायडेड रावूं. डिवायडेड असलें जाल्यार तुमी म्हणलें अशें इजी जातलें. युनायटेड जाले सुद्दां भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही जैते कडेन आसतलें, कारण BJPचो जो स्पॅन आसा आज गोवा असेंब्ली सेगमेंटाचेर पळयत जाल्यार संपूर्ण गोंयभर आसा. बाकीच्या पार्ट्यांचे पळयत जाल्यार झोन ऑफ इन्फ्लुएन्स इज लिमिटेड टू फ्यू सिट्स. आनी BJPचे संपूर्ण गोंयभर आमचे आमदार आसा, लोकल बॉडीजान आमचे रिप्रेझेंटेटीव आसा, वेदर इट इज कॉर्पोरेशन, म्युनिसिपालिटीज ऑर पंचायत. आमचे कार्यकर्त्यांची फौज आसा
आणि आमची कामां लोकां पर्यंत सद्दां वचपाक चालूच आसा. इट इज नॉट दॅट आतां नो ही इज टॉकिंग अबाउट समथींग जे तरेचे म्हणटा की विशय सध्या चल्ल्या दॅट इज नॉट गोइंग टू गो वेल विथ यू. आणि ऑन द देन वॉट ही हॅज सेड इज ऑल्सो करेक्ट की सगळे जाण फाटल्यान एकठांय रावपाक जाय ऑपोजिशन. दॅट इज अनदर, दॅट इज देअर व्यू पॉयंट ऑर देअर हेडेक. तुमची हेडेक इज रायट नाव वॉट ही सेज एक टेल स्पिन जाल्ले आसा आणि वी आर गोईंग इन टू दॅट. इट इज अ नेरेटीव क्रिएटेड बाय पण पळय विशय आसा, विशया कडेन खुबशे विशय आसा ते तडीकूय लायिल्ले आसा. सरकाराचें काम लोकां पर्यंत पळय डेव्हलपमेंट चालू आसा. मागीर वेगळे वेगळे सोशल सेक्टराचेर आमचे स्किमी हे सगळे चालूच आसा. सो इट इज नॉट जस्ट वन इशू. एवरी इशू ऑल्सो हॅज अ झोन ऑफ इन्फ्लुयन्स. थोड्या लोकांक तो इशू हे आसता इम्पॉर्टंट आसता, बाकीच्या लोकांक नासता. सो खंय तरी आज मिडिया हायपान तो एक विशय वाडलो म्हणजे तो संपूर्ण गोंयभर विशय लोकांचे खट्टर इशू आतां झोन ऑफ इन्फ्लुयन्स कितें तो म्हाका सांग. खट्टर हॅज नथींग टू डू विथ आवर पॉलिटिक्स. म्हाका दिसता खंयचे तरी कम्युनल डिसहार्मोनीचो जाला पण ताका कारुणी हांगा लोकांक तो पॉलिटिसायज केलो न्ही. एक खंयची तरी प्रायवेट पार्टी ताका हाडटा, तो एक स्टेटमेंट करता. ताका सगळ्या पॉलिटिकल पार्टीजांनी कंडेमूय केलें ताजो स्टेटमेंट. थंय खंय तरी प्रत्येक जाण आपली पोळी बसपाक सोदता. आय डोंट एग्री विथ दीस. कारण सगळे सुरळीत चलताले, अचानक एकटो येता आणि आमच्या गोंयच्या साहेबाचेर आमचे हिंदू भाव मानतात, आमी सगळे मानतात, आमचे क्रिस्तांव भाव मानतात, आमचे मुसलमान भाव मानतात, देश विदेशांतल्यान लोक भाव मानतात. अशे गोंयच्या साहेबाचेर अचानक एक म्हणजे असो एक आमकां ट्रेंड दिसलो की मुद्दाम केले काय आणि करता आसतना थंय मंत्री आनी आमदार स्टेजीर आसा. मुख्यमंत्र्यान तेजो सुद्दां स्टेटमेंट केलो. हांवें तुज्या न्यूज हबाचेरूच ब्रेकिंग पळयली की मुख्यमंत्री म्हणपाक लागलो की माविनान ताका आडोवंक जाय आशिल्लो म्हणून त्या टायमार थंय स्टॉप दर्या ताणें आडोवंक नाशिल्लो जाल्यार ताका ड्रॉप करपाक आशिल्लो न्ही. आज तो थंय रावन जर तो आडोवंक शकना, राज्यान जर कोण येवन कम्युनल डिसहार्मनी करपाक सोदतात, हिंदू क्रिस्तांव मदीं किंवा हिंदू मुसलमाना मदीं, क्रिस्तांव हिंदू मदीं अशे जर झगडे पेटोवंक सोदतात आनी वेन गोवा इज ऑन द वर्ज ऑफ टेलस्पीन आनी लोक जर उठ्ठा, लोकांची भावना दुखतात आनी कितलेशे आमचे हिंदू भावांनी स्टेटमेंट काडल्या उठल्यात. सो अशे वेळार ताणें म्हणप की पॉलिटिसायज करता लोक हे अत्यंत चुकीचे. गोंयचो साहेब हो सगळ्यांचो, आमचो हिंदू भावांचो, आमचो मुसलमान भावांचो, आमचो क्रिस्तांव भावांचो. सो भावना कारण आमी ल्हानपणान शिकल्यात, आमी कॉन्व्हेंट स्कुलांनी शिकल्यात. खुबशे भुरगे आमचे बीजेपीन इतले लिडर आसात, क्रिस्तांव आमदार आसात, थंय आसा ती तांचे उलयल्यात, ऑन रिकॉर्ड आयल्यात, मान्य मुख्यमंत्री ऑन रिकॉर्ड आसा. सो अशे वेळाचेर एक मंत्री थंय स्टेजीर आसता आनी ताजेर काय एक्शन जायना, शॉकिंग. सो म्हणून दुबाव वाडटा न्ही काय हे सगळें डिझायन्ड काय म्हणून. कारण मंत्र्यान थंय उबो रावन स्टेट रॅदर मंत्र्याचो मागीर व्हिडिओ आयलो दुसरे दिसा, मंत्री हॅज एंडोर्स्ड हिम. एक्झॅक्टली मागीर दॅट इज मागीर पोस्ट थंय ऑन स्पॉट जावंक जाय आशिल्लें न्ही. नाल्यार बरें तुका कळना तूं उठून वचूंक जाय आसलो थंयच्यान. सो समन्स मेडिसिन इज समन्स पॉयझन म्हणटा तो, म्हणजे झोन ऑफ इन्फ्लुयन्स तूं जेन्ना म्हणटा देन यू कॅनॉट ब्लेम, देन यू मेक अ स्टेटमेंट. तुमकां लागीं आशिल्ले मनीस येवन हांगा स्टेटमेंट करतात, मंत्री स्टेजीर आसा, आमदार स्टेजीर आसा, देन यू कॅनॉट से पीपल आर पॉलिटिक्स. हांगा कोण खंयचे पक्षाचे लोक येवना रस्त्यार, लोक उठले. काणकोण टू पेडणे पर्यंत कितलेशे हिंदू भावांनी स्टेटमेंट काडले आमचे. कारण शेवटी तो गोंयचो साहेब, वेर एव्हरीवन हॅव अ बिलीफ. एव्हरीवन कोण तरी डिसेंबरान सगळे आमी वाद पेटोवपाक वतात थंय. एब्सोल्युटली रायट. सो एब्सोल्युटली म्हाका हेच विचारपाक जाय की फ्युचरचे पॉलिटिक्स आसा, पॉलिटिक्साचे फ्युचर आसा, राजकारणाचो आमचो फुडार आसा, तातूंत हो उरतलो काय म्हणून अजून ना उरूंक जायना. हांव कित्याक तुका सांगता, कम्युनल हांगा करपाक सोदूंक जायना. कारण आमी एक टुरिस्टीक स्टेट, आमची मायनींग इकॉनॉमी काबार जाल्या, आमची बाकीची इकॉनॉमी काबार जाल्या, आमी जगतात टुरिजमाचेर. आज जर आमचे भाव टॅक्सीकार भाव म्हणत, कोस्टल बेल्ट म्हणा, बाकी कडेन म्हणत, जर एक इकॉनॉमी जर चलता, वॉटर स्पोर्ट्स हे ते, जाल्यार एक मेजर इकॉनॉमी जी चलता ही टुरिजम. फाल्यां जर अशें तरेन येवंक लागले जाल्यार देश परदेशान एडवायजरीज इश्यू जातल्यो. एडवायजरी जर इश्यू जाल्यो, लोक येवपाचे बंद जातले. लोक विल प्रिफर कोलंबो, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, सच कंट्रीज ऑन पार विथ गोवा, कारण ते चिपरूय आसात. सो अशे लोक वचपाक लागतले. त्या भायर आमचे इंडियेंतले स्वताचे लोक जे टुरिस्ट येतात, बरे टुरिस्ट, ते भितले अरे फाल्यां भुरग्यांक वचून सेफ काय. सो दिस वील नॉट ओनली इफेक्ट आवर इकॉनॉमी, इट वील व्हेरी बॅडली इफेक्ट द स्टेट ट्रेजरी. हे आमकां कळपाक जाय न्ही. इट हॅज टू एंगल्स. आय थिंक वन तेणें जें म्हटलें तेजेर तुवें रिएक्ट करूं ना. तो म्हणटा बीजेपीचो झोन ऑफ इन्फ्लुयन्स आसा पळय, इट्स वायडर. म्हणजे आय मीन टू से की तो ऑल गोवा 28 आमदार आसा तेंचे पळय. कोणाकूय केन्नाय लायटली घेवंक जायना. 17 आमी इन्फ्लुयन्स आशिल्ले बाले किल्ल्याचेर वचून तांचे शिवोले आनी सालिगांव सारके जावन आमी जिखले आनी जिखले म्हणजे झोन ऑफ इन्फ्लुयन्स. सो
सो इन्फ्लुएन्स कोणाचे हे नासता. आयज जर खरें म्हणल्यार ही डिबेट 4 तारखेनंतर जावंक जाय आशिल्ली. तूं काल जर एक्झिट जर पोल जर पळयत, TVK सारकी पार्टी, नवी पार्टी, तांचो लिडर बाब विजय, ताजे सडनली नो वन एक्सपेक्टेड, आनी इफ इट होल्ड्स ऑन द एक्झिट पोल, दे आर ऑन द वर्ज ऑफ फॉर्मिंग अ गव्हर्नमेंट ऑन इट्स ओन. TVK, a new party. That Vijay is a film star. No problem. We also have a Vijay here. So, आणि आमचो विजय फ्रॉम डे वन सांगता, फ्रॉम आमचो पार्टी प्रेसिडेंट, ही इज ट्रायंग युनिटी करता, पूण येता आडमळे येतलेच, पूण आय फील इन So you फ्युचर admit that they have a better influence right now on Goa. नो कोणाचे इतलो. आज जर तूं परिस्थिती पळय, तुका तेच सांगता हांव, लोक उलोवपा भितात. तूं इन प्रायवेट ऑफ कॅमेरा विचारपाक वच लोकांक, परिस्थिती पळय. People are not happy, whether it is any people from any caste, creed or religion. People are upset with the government. कारण आज बारीकातले बारीक काम रेड टेपिझम म्हणते वाढला. साधे उदका कनेक्शना पोतान ते एनी साधे सर्टिफिकेट्स पीपल हॅव टू मेक बिल इन ऑफिसर्स. मागीर इलेक्शन टायम येतना सरकार तुमच्या दारी येता रोखडेच. फोंड्या बाय इलेक्शन येतना आमी सरकार तुमच्या दारी पावले. 22 इलेक्शना पयलीं 2021च्या लास्ट सरकार तुमच्या दारी हाडले आनी 3.5 कोटी रुपया सुमार मोडले. सो आता एखादी येता चवथ जावन सरकार तुमच्या दारी. सो निवडणुको येतना सरकार तुमच्या दारी येता, नाल्यार लोकांनी तुमच्या दारी येवप बाकीच्या टायमार. पण लोकांचे रिएक्शन कितें आसा, लोक कितले अपसेट आसा, कितें आसा, हे लोक आपले मत खंयच्यान आपले मत धाडून आपले एक्सप्रेस करता. तुवें फाटले वर्सा पळय, डिसेंबर पासून आमी पळयले ZP इलेक्शन आसूं किंवा हांगाचे कॉर्पोरेशन, पीपल हॅव वोटेड. वोट करून आपलें एक्सप्रेशन कितें आसा तें दाखयलां आनी ताजो रिजल्ट इज इन फ्रंट ऑफ एवरीबडी. आय डोंट हॅव टू टेल. सो हे इश्यू आसा, तो इश्यू आसा, हे लोक अशें म्हणटा, हे सगळें आमी हांगा म्हणटा बसून. पूण निमणे वोटर हे वोट करून आपलें एक्सप्रेशन दिता. दीस इज डेमोक्रेसी. ZP इलेक्शनान लोकांनी वोटींग करून दिलें न्ही, आपलें मत दिलें, आपलो कितें म्हणटा तो मॅन्डेट दिलो. पयलीं पणजी कॉर्पोरेशनाक आपलो मॅन्डेट दिलो. सो आनीक 8 वर्सां भितर, आनीक 8 म्हयन्यां भितर जर 2027 पीपल वील गिव द मॅन्डेट. आमचें काम चालूच आसा वर्सभर, 5 वर्सां वर्सभर कार्यक्रम आसता. वी आर गोईंग टू द पीपल. आमचे कार्यकर्ता गोईंग टू द वोटर्स. कळ्ळें. सो वी नो वॉट इज वॉट वोटर्स वॉन्ट, वॉट आवर गोवन सिटीजन वॉन्ट. आनी म्हाका दिसता सरकाराचें बरें काम आसा तें भरपूर आसा. फ्रॉम डेव्हलपमेंट टू स्किम्स टू वेरियस थिंग्स. अँटी इन्कम्बन्सी सध्या अँटी इन्कम्बन्सी आसता. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर 2022 आशिल्लो. 10 वर्सां नंतर आमी इलेक्शनाक गेल्ले तेन्ना आशिल्लो. आतांय आसतलो. अँटी इन्कम्बन्सी इज ऑलवेज, यू कॅनॉट सॅटिस्फाय एवरीबडी. सो प्रत्येकाक खंयचोच गव्हर्मेंट सॅटिस्फाय So that will benefit them. या. सो एट द एंड वोटर ऑल्सो पळयता की सगळें ओवरऑल हें म्हाजें सारकें जावंक ना, हें जालां, हें सगळें वेटेज करून लास्टाक वोट करता. अँड वी आर कॉन्फिडंट दॅट ओवरऑल हातून वी वील रेन सुप्रीम. अँटी इन्कम्बन्सी म्हणटा व्हडलोच 100%. फर्स्ट आल काउंटर इज पॉयंट ऑफ विनिंग लास्ट इलेक्शन, लोकल इलेक्शन. नॉर्मल तूं ट्रेंड काडनी पळय इतिहासान देशान खंय जो रुलींग गव्हर्मेंट, लोकल बॉडी इलेक्शन्स गो इन फेवर ऑफ द रुलींग गव्हर्मेंट. तरी तूं हे ZPचे निवडणूक काडून पळय, सांग्या सारको सीट जंय आमचे तो म्हणटा झोन ऑफ इन्फ्लुएन्स. एका म्हयन्यान आमी तांकां हाडले 14 आमी पडू तो सीट, पूण कितल्या मतांनी पडले आमी? 14 मतांनी फक्त. सांग्या सारके. सो झोन ऑफ इन्फ्लुएन्स तो म्हणटा पळय कोणाचो नासता ते. पीपल आर वेटिंग. येस, लोकल बॉडी ऑलवेज द रुलींग गव्हर्मेंट हॅज अ एडवांटेज वेन इट कम्स टू लोकल बॉडी इलेक्शन, कारण गव्हर्मेंट आशिल्ल्या कारणान लोक. पूण तूं स्टॅटिस्टिक्स काड न्ही पळय ZP इलेक्शनाचे, कितलेशे सीट 200-300 मतांनी आयला तेंचे. फॉर एक्झाम्पल आमचो सीट धर कोल्लेचो, तांचो तो खासदार आलो चलो 300 मतांनी कितें आयला. सो आमचे सांग्या सीट 14 मतांनी, काणकोणचो सीट 300 मतांनी. सो युनिट, आनी ते कशें युनिटी नासतना सगळे ओपोजिशनाचे फ्रॅगमेंटेड रावले सगळ्याक आनी जाले. हेच जर युनिटीन जाले तर तूं तांची परिस्थिती पळय. BJP वील बी इन सिंगल डिजिट्स. दे वील नॉट क्रॉस 10 सीट्स. आर यू वरीड अबाउट द युनिटी? हांवें येदो स्टेटमेंट केला न्ही, वेदर दे युनायटेड ऑर डिवायडेड. डेफिनेटली कितें म्हणटा ती डिफिकल्टी लेवल आसता पळय ती मातशी वयर आसतली, सकयल आसतली. पूण आमी प्रत्येक इलेक्शन वी फायट वीथ टूथ एंड नेल. सो वेदर दे आर डिवायडेड ऑर युनायटेड, इट डजंट, आय एम नॉट सेइंग इट डजंट मॅटर. ना तूं म्हणटलो कित्याक तशें ना, इट वील मॅटर. बट इन स्पायट ऑफ दॅट म्हाका दिसना की युनिटी आनी डिवायडेड आसल्या हातून व्हडलो फरक ओवरऑल. बट आर यू वॉचिंग, तुम्ही हे करता पळयता की
तांची जाता काय ना, अलायन्स जाता काय ना डे टू डे बेसिसचेर, तशें तुमचे Alliance करप. प्लॅन स्ट्रॅटेजीज चेंज जात रावतले. पळय आमची स्ट्रॅटेजी इज व्हेरी क्लियर. आमचें काम करप. तांचे खंयचेय ऑपोजिशन तांची कितें स्ट्रॅटेजी आसतली, वेदर गोईंग फॉर अलायन्स, कोणाचें कितें बरेपण आसा, पडटना, इट इज तशी तुमची स्ट्रॅटेजी चेंज जाता काय म्हणून? डेफिनेटली. फाल्यां स्ट्रॅटेजी ऑलवेज चेंजीस न्ही. स्ट्रॅटेजी आज आसा ती फाल्यां आसचीच ना. थंयची परिस्थिती कितें आसा प्रमाणे इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिटिक्स. स्ट्रॅटेजी वील चेंज, पूण तांचे अलायन्स किंवा बरेपण वायटपण हाजेर आमचो कांय ताजेर हें ना. नो इम्पॅक्ट. नो इम्पॅक्ट किंवा आमचो ताजेर भितर इन्फ्लुयन्स कांय ना. इन्फ्लुयन्स काय नव्हता. नो ते म्हणटा त्यांची स्ट्रॅटेजी इज नॉट डिपेंडंट ऑन युअर अलायन्सीस फर्स्ट ऑफ ऑल. सो See, also our things are not depend on them, opposition. No, but आमची स्ट्रॅटेजी सिंपल आहा. लोकांक जाय ते जातले. लोक म्हणटात युनिटी जाय, युनिटी जातली. म्हाजो प्रेसिडेंट बाब विजय सरदेसाय विल टील द लास्ट मिनीट ही विल सी दॅट युनिटी जावंक जाय. आतां थंय कोणाक नाका हें नाका ते टायम येतना उक्तारार पडटले. पूण तुका सांगता हांव रुपेश, आयच्या घडयेक द ट्रस्ट डेफिसीट बिटवीन द पब्लीक एंड द गव्हर्मेंट इज वायडनींग डे बाय डे. द ट्रस्ट डेफिसीट जो आसा पळय थंय तो सारको भरमसाट तो गॅप इतलो वायडन जायत आसा तो आमकां बरो. एज अ ओपोजिशन टू फॉर्म अ नेक्स्ट गव्हर्मेंट इज गूड फॉर अस. बट अल्टिमेटली अगेन एज अ होल ऑफ गोवा वी थिंक अबाउट गोवा. Goa is going in a tailspin, So which is a worrisome as a fourth pillar of this democracy. He being of a ruling party, we from opposition, all have to unitedly think of this of Goa going in a tailspin. कारण हे जर गेले आणि क्रॅश लँड झाले, it will be very very difficult to recover. वेन यू से ऑपोजिशन, तुझ्या बरोबर तू कोणाक मेजता? Opposition आमचे आहा न्ही, आमचे सी वी आर प्रिपोल एलाय ऑफ द काँग्रेस पार्टी. नॅचरली वी आर विथ देम. सो we are there. They have to take their stand what has to be बाकीचे जे आसा ते. See, as a senior partner, it's their duty also to bring everyone together. आम्ही try केला to get people together. So we are keeping our thing. And कशें आसता प्रत्येक पार्टीन आपली पार्टी वाडोवंक जाय. कित्याक आतां फाल्यां जर एलायन्सान वता आमी जाल्यार खंय ना खंय तरी आमचो प्रेझन्स आसा, पूण आमी सीट घालना. आवर केडर कॅन वर्क फॉर यू. तुमी घालना जाल्यार यू कॅन वर्क फॉर अस. सो अल्टिमेटली Goa forward strengthen जावप will strengthen the opposition. So to help to form the government. Goa forward मेजतात. So I can talk about I can talk for my Aam Aadmi Party. I can talk for my Pripol ally with whom we are a Pripol ally. We have been married to them since 2022, and that is on. Now whether that will continue or will get divorced or will continue, that they have to tell. So what is happening? But we are committed to defeat this government. We will work hard, work smart. कारण जे तुका इश्यूज सांगले हांवें, लॉ अँड ऑर्डर, पंचायती राज कॉलॅप्स, ट्रस्ट डेफिसीट वायडनींग, टुरिझम मॉडल कॉलॅप्सिंग, लॉ अँड ऑर्डर तर तुका हांव डे टू डे कॉलॅप्स, मायनींग सेक्टर ऑन करता, एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन ऑन डे टू डे बेसीस. सो हे जर सगळें पळय जाल्यार म्हाका दिसना बीजेपी वील टच डबल डिजीट. यू टेक माय So वर्ड. tell me- Subject to the Tell me unity about- which tell me- will virtually happen, eventually happen. आय एम टेकिंग लिटल मोर टायम विथ यू. कारण तुमच्या मदीं कितें चल्लां पळय न्ही तेजेर मातशी क्लॅरिटी सांग. बिकॉज दे आय थिंक आय लास्ट देम ऑल्सो MGP बरोबर वता अशें दिसता ते. तुमच्या मदीं सद्या कितें चल्लां? आर यू ऑप्टिमिस्टीक की बाबा काँग्रेस बाकीचे सोड, काँग्रेस आपल्या बरोबर येतली आनी केन्ना म्हणसर येतली? कारण आमी लास्ट टायम आयकलें तुमी 10 ब्लॉक ऑलरेडी अनाउन्स करता म्हणून. मात तुका सांगलें न्ही, आमी चालू केला, तुवें पळयलां आसतलें पयर म्हणून दिसान दीस जातले. वी हॅव ऑन द स्टेट्यूट डे ऑल्सो वी आर प्लॅनिंग अ बिग फंक्शन. सो जेन्ना आमी वाडयतले पार्टी जाल्यार ओपोजिशनूच घट जातली. थंय येना, कारण फाल्यां अशें कितें जाता, तो घट ना आमी घट ना, सगळें should not काँग्रेस बरोबर सद्या उलोवणी चल्ल्या काय? असं दे टॉकिंग, बट काँग्रेस इज अ व्हेरी बिग पार्टी, बिग ओशन म्हणटात ते. दे हॅव दॅट, दे टेक देअर ओन स्वीट टाइम. Maybe their priority is not Goa right now. They might have big states, very big ocean. This is a taunt. For Goa, no, they're big party, no, so they have to take us. Maybe time will come. Maybe 2-3 months before election, they might come here to work. What do you foresee आता जे राजकारणाचे स्टेटहूड डे परत हात वयर काडटले काय म्हणटा? स्टेटहूड डे परत हातून नरकासूर स्टेटहूड डे आमचे ना, स्टेटहूड डे आमचा पार्टीचो प्रोग्राम आसतलो, which we are planning. Eventually we will come out with the thing to you all, media also on that part. कारण स्टेटहूड डे तो पार्टीचो प्रोग्राम 10 वर्सां जाली पक्षाक. मगो पक्षा नंतर जर खंयची रिकॉग्नायज पार्टी 10 वर्सां कंटिन्यू जाल्यार ती आमची. एनिवर्सरी. सो खंयची पार्टी बाकीच्यो ज्यो आशिल्ल्यो ती आयदर मर्ज जाल्यो किंवा कॉलॅप्स जाल्यो बिफोर इवन इन 4-5 years. सो आफ्टर महाराष्ट्र वॉज द गोमंतक पार्टी,
regional party which is completing 10 years being a recognized party. It is our party. राजकारण खंय वतलेशें दिसता. आता- एक म्हणजे आता- एमजीपी बरोबर तुम्ही वता ॲज ऑफ इलेक्शनाक. नाव अलायन्स इज देर. आता हे एज ऑफ नावचोच प्रॉब्लेम आसा. थंय आणि हेवटेन आयचे स्थितीन आसा आणि येणाऱ्या इलेक्शनाक एमजी बरोबर अलायन्स आसतले. इट इज एटलीस्ट क्लियर. पयलीं क्लियर करपाक. दुसरें कशें आसा की आमी जर नॅशनल पॉलिटिक्सूय पळयता गोवा हॅज टू बी रिलेटेड. आतां तुमी पळयलां थोडे स्टार्टअप पार्टी आशिल्ले नांव घेतला ते तांचे फावंडर मेंबर आज BJPन जॉयन जाला, राघव चड्डा जो MP आसा. सो इट इज अ सिग्नल वेर द पॉलिटिक्स इज गोईंग. सो तुमकां म्हाका दिसता गोवा इज नॉट डिफरंट फ्रॉम यू कॅनॉट डिस्टिंग्वीश सेल्फ म्हणजे वेगळे करूं शकना राष्ट्रीय जे पॉलिटिक्स आसा. सो फाल्यां 4 तारखेक रिजल्टूय आसा. सो आमी आतां पळयतले जशें दुर्गा म्हणलें स्टार्टअप पार्टी. स्टार्टअप पार्टीचो टेन्युअर कितलो आसता? टील वीच इयर यू कॅन कॉल देम स्टार्टअप? No, जे स्टार्टअप आय डोंट एग्री टॉन्टिंग अदर पॉलिटिकल पार्टी. बीजेपी एका टायमार स्टार्टअप पार्टी आहली, 2 खासदार आहले, बिल्ड करून करून ते आज सत्य राहिल्या. सो यू कॅनॉट जस्ट राईट ऑफ ऑर टॉन्ट एनी पॉलिटिकल पार्टीज. आज एक्झाम्पल इज आय टोल्ड यू ऑफ द TVK पार्टी इन तामिळनाडू. इफ द एक्झिट पोल होल्ड्स, दिस इज अ केस स्टडी फॉर ऑल द पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया की नवी पार्टी. सो स्टार्टअप पार्टी दुसऱ्यांक टॉन्ट मारप. It's easy to taunt. It was a new No, party. no, it's not. It is No, a no, party. it was a taunt. You cannot taunt other Party. parties. So, ओके. सो माय क्वेश्चन आतां तुमकां तोच प्रश्न आसा की फुडें आतां फ्युचरान गोंयच्या इलेक्शनाचे फुडल्या 8 म्हयन्यान तुमी राजकारण खंयच्या दिशेन वता अशें दिसता तुमकां? पळय राजकारण खंयच्या दिसान म्हणजे आतां हे सरकार येणारो जो सरकार आसा हो सरकार आसा ताजो टेन्युअर 8 म्हयन्यान सोंपतले. वी वील गो बॅक टू द पीपल. आमी फाटल्या 5 वर्सांनी कितें केलां ते लोकां समोर दवरतले. ती कशें दवरतले, कशें वतले, वी वील गो टू हाऊस टू हाऊस सगळें करून मागीर पीपल वील डिसायड. कारण फोंडा बाय इलेक्शन वॉज नॉट अ ग्रेट no, no, एक्सपिरियन्स फॉर यू. I will ask him only one Fonda- thing, which he has to answer. Honestly, he has to answer. संकल्प पत्र 2022 22चो BJPचो मॅनिफेस्टो. पॉयंट नंबर 1 सारको पॉयंट नंबर 1 आसा तो सॉफ्ट कॉपी. 3 free gas cylinders to every household in the state of Goa. I am repeating, every household. खंय गेले ते सिलिंडर? खंय गेले तो? आन्सर एक पॉइंट इज अ मेजर पॉइंट. युअर फूल्ड. तुम्ही आमच्या माता भगिनीक पिश्यान काढले. ती बाबडे लावले 3 सिलिंडर मेळटले म्हणून. ते 3 सिलिंडर सोडूच सिलिंडर आता वाढले आणि वयल्यान पयशे खंयच्या 3 सिलिंडर दिता. 3 सिलिंडर दिता म्हणून आम्ही लोकांनी तुमच्या कडेन मागून आशिल्ले. पब्लिक हॅड नॉट डिमांड फ्रॉम BJP. तुम्ही म्हणले की 3 फ्री गॅस सिलिंडर टू एव्हरी हाऊस होल्ड. सारखे. आणि पॉइंट नंबर 1 पॉइंट नंबर 1 तुम्ही खालो आणि आमच्या माता भगिनी तुम्ही काढले पिश्यान. ती बाबडे रावले आणि मारे ठग मारले मता. जाता बायलांक गृहिणी आमची माता भयणी घर चलयतात. घर चलयतना कसो त्रास तांकां कळटा. 3 सिलिंडर मेळप वर्साक म्हणल्यार ते व्हडले 3 म्हयन्याचे पयशे सेव जावप सिलिंडराचे. आणि ते आमचे ग्रह गृहादातले पयशे टायमार येना. आता मुख्यमंत्र्यान पयर स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड केलो ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. आता तरी आम्ही ट्राय करतले 10 तारखे दिवपाक. फुडल्या संकल्पपत्रांत एश्युरन्स आसतले. संकल्प पत्र इलेक्शना पयलीं फुडले विचार करून हे एश्युरन्स रिपीट करतले का म्हणून काय? इट डिपेंड्स. विल बी आउट ऑफ. इट विल डिपेंड. आणि हाज्या पयलीं युवकां कडल्यान घेतले बेकारी भत्तो दिता म्हणून फॉर्म भरून. ती फॉर्मां खंय गेली? बेकारी भत्तो खंय गेलो? तेन्ना युथांक पिशान काडले. So they have this has to be answered. You cannot get scot free on these things. ओके, लेट हिम आन्सर. आजी उत्तरां दिवची पडटली. आता ना जाल्यार नंतर दिवचीच पडटली. आसतले गव्हर्मेंट वील रिप्लाय. पूण म्हज्या कोतान युथा खातीर सुद्दां आज स्कील डेव्हलपमेंटा खातीर जो फाटल्या 5 वर्सांत गव्हर्मेंटान प्रयत्न खूब फायदो म्हणजे खूब ताजो फायदो जाला आणि आनीक जातलोय बी. सो युवकां खातीर भरपूर कितें केलां, करूंक ना अशें ना. पूण मॅनिफेस्टो इज नॉट अबाउट पॉयंट 1 पॉयंट 2. इट इज अ मल्टिपल वेरियस सेक्टराचेर वेगळे वेगळे हाजेर विचार करून केल्लो आसा. आणि ओवरऑल मॅनिफेस्टो सुद्दां पळयत जाल्यार पार्टीन गव्हर्मेंटान बऱ्यापैकी तो केल्लो आसा. ताजे हे सुद्दां आमी बिफोर येतले जेन्ना आमचे एक्शन टेकन रिपोर्ट पार्टी वील कीप. देन यू विल डिस्कस हियर बसून. आर यू लुकिंग एट तुमचे तुजे कडेन येवचे पयलीं ब्रायटर फुडले 8 म्हयने ब्रायटर आर यू लुकिंग एट? कारण आतां फुडें तुमची चॅलेंजीसूय टफ जावपाच्यो आसा. ऑपोजिशन पार्टीजूय एक्टिवेट जावपाच्यो आसा. जसो आतां दुर्गादास
सिलिंडराचो उलयलो तशें सिलिंडर परत येतले तुमचे कडेन. पार्टी आता इलेक्शना कडेन एक्टिव्हिटी नो आम्ही सातत्यानं प्रश्न करीत आसात ऑन रिकॉर्ड आसा आमी आमचें काम चालूच आसा आमचें काम चालूच आसा. डिफिकल्ट आसा काय गोंयचे जनतेन ट्रेलर लोकसभेक दाखयला युनिटी कितें जावंक शकता. इवन तेन्ना सुद्दां दाखयता ओपोजिशन एक आसा तशें ना पूण इट वॉज पीपल ड्रिवन इलेक्शन ऑफ लोकसभा 2024 आनी दक्षिण गोंयचो सीट आनी खास करून सावड्ड्या सारक्या मतदारसंघांनी जंय काँग्रेसचो प्रेझेंस सुद्दां ना चड थंय 6,000 मतां पडप. म्हाका दिसता थंयची स्थानीक आमदाराची न्हीद सुद्दां गेल्या आसतली 6,000 मतां चिंतून. मागीर हाजेर तुमी चिंता मडगांव सारक्या मतदारसंघात जे स्थानीक आमदारान जे 5,000 लीड प्रॉमिस केल्ली 800चेर हाडून दवरली आमी. सो डोंट टेक पीपल फॉर ग्रांटेड. आनी सालसेटूनच न्ही हिंदू बेल्टांनी लीड मेळ्ळी. कित्याक मेळ्ळी? फोंड्या सारक्या म्हालान जंय मेजॉरिटी कम्युनिटी चड आसा 8,500 मतां पडली. So what is the way ahead for you? Way ahead is simple. People want unity. लोकसभा No. I will give you one more statistics that South Goa हातून constituency out of 20 11 आम्ही लीड केल्या. As far as assembly, see, it's not about assembly. तू नावेले सारखे मतदारसंघ कितल्या मतांनी जिंकले तुम्ही? 100 जणांच्या मतांनी 20 पैकी 11 जिंकले. ते कित्याक असेंब्लीक ते बिकॉज ओपोजिशन वॉज नॉट युनायटेड एट दॅट टाइम. पूण हांव तुका सांगता युनायटेड आशिल्ले सगळे. लोकसभा युनायटेड दाखयले न्ही कितें स्टॅटिस्टिक केल्ली काणकोण सारक्या मतदारसंघांनी काँग्रेसीक ओपोजिशनाक मतां पडली. होल साऊथ गोवा इन दॅट होल साऊथ गोवा देर आर 20 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी तातूंतले 11 आमकां त्याच लोकसभेक लीड मेळ्ळे. आता तू प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन पब्लिक मिटिंग घेतली 3,000 लीड काढली आम्ही लोकसभेक. 2027 लोकसभेक कारण त्यांना खबर आहा लोकांक की नरेंद्र मोदी किंवा वयल्यान तांचे लिडर पावजना रातचे पावतात आमीच म्हूण फोन मारल्या मागीर. ना ते तो कितें म्हणटा की 11 मतदारसंघ आसा पळय लीड बऱ्या शेवटी जो जिता ओ सिकंदर म्हणटा आय एम नॉट अबाउट टॉकिंग अबाउट लोकसभा, आय एम टॉकिंग अबाउट असेंब्ली. तू जर काढून पळय तू डेट एनालिसीस करी जर डेटाचे जाल्यार बिकॉज ओपोजिशन वॉज फ्रॅगमेंटेड एट दॅट टाइम TMC आम आदमी पार्टी आनी खंयच्या पार्टी खूब आयल्यो आनी मतां फोडली सगळ्यांनी. आनी तू जर विनिंग मार्जिन काढून पळयत बीजेपी आम आदमी पार्टी नॉट इन अलायन्स. आम आदमी वॉज नॉट इन अलायन्स इन असेंब्ली इन 2022. ओनली अलायन्स वॉज गोवा फॉरवर्ड आणि no I am talking about 22. So solution for this simple. People want unity. Opposition leaders want unity. We will see that my president will see that opposition unity जावंक जाय आनी जातली. आनी जर कोणाक कोण करूंक सोदना आणि कोण जर गेमी करता जाल्यार people of Goa will teach them a lesson for sure. My question to you is, will you name and shame them, those people who are against having unity? Let the time come. See, कितें आसता when you are building the house unitedly ते जावंक जाय. जायना तेन्ना let time come, then we will name them. But जर from our side I can assure you on this show that Bab Vijay Sardesai will till last minute will see that कारण 2022 तो उलयता आता न्ही मागीर सगळे एक जातांनी अटॅक करतात. पूण वी आर सिकींग टू अ स्टँड. वी वॉन्ट युनिटी. वी विल सी दॅट युनिटी हॅपन्स. अँड इफ सर्टन इंडिव्हिज्युअल्स ऑर सर्टन पार्टीज डोंट वॉन्ट unity, people of Goa will teach them a lesson. That's for sure. Okay, thank you very much. Last word, if you want to say unity something. Unity or no unity, BJP will form unity the government in 2027. It is very clear. They will be in single digits. Mark my words. On its own काय वायले बिले घेवचे पडटले म्हणटा. ना on its own. आम्ही BJP party will go to the election and will form the government. On its own. On its own. हे इम्पॉर्टंट आसा सध्याच्या परिस्थितीत. थँक यू व्हेरी मच दुर्गादास. थँक यू व्हेरी मच रुपेश फॉर जॉयनिंग अस. वॉट इज द फ्युचर ऑफ गोवाज पॉलिटिक्स? सध्या 8-9 महिने उरल्या आनी राजकारणा विशीं आतां उलोवप चालू जातलें आनी त्याच नदरेंतल्यान आमी डिबेट तुमचे मुखार हाडली. बोथ द पॉलिटिकल पार्टीज नाव claim that they would be forming the next government, but we'll see who actually forms the next government. And for that, keep following Goa News Hub, keep subscribing for Goa News Hub, keep watching us.